नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकाराचे नियम पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे नियम आहे। जर तुम्ही भागाकारामध्ये कच्चे असाल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्ही नेहमी मागच राहणार। म्हणून म्हटलं की हा सेशन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। संपूर्ण सेशन पहा। टोटल भागाकाराचे नियम आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत। संपूर्ण नियम अतिशय शॉर्ट ट्रिक्सनुसार असतील, जेणेकरून तुम्हाला भागाकारामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही। डिटेल पद्धतीने आपण अभ्यास करूया। चला तर मग आज आपण शिकणार आहोत भागाकाराचे नियम। बेसिक मॅथ्स चालू आहे आणि त्यामध्ये आपण आज भागाकाराचे नियम पाहणार आहोत अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये। भागाकाराचे नियम बघा, आता भागाकार करत असताना आपण जी शाळेत पद्धत शिकतो ती जी पद्धत आहे ती थोडी वेगळी पद्धत आहे। परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला आडवा भागाकार करावा लागतो। कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्रिया आपल्याला कराव्या लागतात। मग ह्या जास्तीत जास्त क्रिया करायच्या कशा, तर टोटल आपण टाईप पाहणार अतिशय बेसिक पासून तर संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचा एकही डाऊट इथं क्लिअर राहणार नाही, म्हणजे आपण त्याला पूर्णपणे क्लिअर करू। मग पहा, नियम क्रमांक पहिला आहे। मी पहिले एक उदाहरण देईन आणि त्यानंतर तुम्हाला समजून सांगेन। बघा, नियम क्रमांक पहिला काय आहे, तर जर मी हे उदाहरण दिले, एक उदाहरण घेऊ, नंतर उदाहरणानंतर नियम तुम्हाला समजून सांगतो। पहा, 0/15 आहे। आता आपल्याला भागायचं आहे 15 न 0 ला। तर या प्रश्नाचं उत्तर येईल काय, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर येणार नेहमी किती, 0। रिझन काय आहे त्याचं, तर यामध्ये आपण कोणत्याही संख्येने जर 0 ला भागले असता उत्तर किती येते, 0 येते। म्हणजेच नियम काय आहे, कोणत्याही संख्येने 0 ला भागले असता त्याचं उत्तर नेहमी किती येईल, 0 येईल। अशा पद्धतीचा पहिला नियम आहे। जर समजा अशा पद्धतीनं मी दुसरं उदाहरण देतो, भागिले 0। आता हे जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की याचं उत्तर किती येईल, 4.5/0। तर विद्यार्थी मित्रांनो, हा नियम क्रमांक दुसरा। याच्यावर आपण एक एक उदाहरण अजून पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहू। पहा, इथं 4.5 आहे। या दोघांतला डिफरन्स मी तुम्हाला समजून सांगेन। 4.5/0। मग भागायचं कसं आणि याचं उत्तर येईल काय, तर लक्ष द्या, याचं उत्तर येईल अनंत, म्हणजेच आडवे 8। अशा पद्धतीने याचं उत्तर येईल, म्हणजे याचं उत्तरच निघत नाही। ओके, म्हणजेच कोणत्याही संख्येला 0 ने भागले असता त्याचं उत्तर किती येईल, अनंत येईल। आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की या दोघांतला डिफरन्स मी तुम्हाला समजून सांगतो। इथं कन्फ्युजन वाढते मुलांचं, मग हे कन्फ्युजन आपल्याला झालं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये याचा अभ्यास करायचा। वर काय राहते, वर राहते जे अंश आहे याला आपण काय म्हणतो, अंश, आणि खाली राहते छेद। क्लिअर आहे, अंश आणि छेद हे दोन पद्धती आहेत। एक मिनिट, अंश आणि छेद। आता हे जे आहे छेद आहे, वरचं जे आहे अंश आहे। अंशात जर 0 असेल आणि छेदात दुसरी कोणतीही संख्या असेल तर त्याचं उत्तर नेहमी किती लिहायचं, आपल्याला 0 लिहायचं। आणि अंशात जर संख्या असेल आणि छेदात 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी किती येईल, अनंत येईल। किती येईल, तर अनंत येईल। अशा पद्धतीनं आपण एका याच्यात दोन नियम पाहिलेले आहेत। आणखी याच्यावर उदाहरण घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल। समजा तिसरं उदाहरण मी याच्यावर घेतलं तर तुम्हाला सांगायचं उत्तर काय यायला पाहिजे। मग मी म्हटलं 4.580 छेदात 0 दिलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय। बेसिक पासून पाहताय, डिटेलमध्ये संपूर्ण उदाहरणं आपल्याला इथं क्लिअर करायचे आहे। संपूर्ण उदाहरणं जर तुम्ही पाहिले विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डाऊट एकही राहणार नाही। म्हणजेच पहा, छेदात 0 असेल तर याचं उत्तर न विचार करता आपल्याला काय लिहायचं आहे, अनंत। ओके, किती, तर अनंत येते। जर हेच उदाहरण 4थ्या क्रमांकाचं आहे आणि मी असं दिलं की 0/8.45
बरोबर किती. आता आपल्याला भागत बसायचं नाही आहे तिथं, तर तिथं 100% उत्तर काय असेल, तर याचं उत्तर असेल 0. काही भागत बसायचं काम नाही, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच कोणत्याही संख्येने शून्याला भागल्यास, कोणत्याही संख्येने शून्याला भागल्यास उत्तर किती येईल, 0 येईल. आणि कोणत्याही संख्येला शून्याने भागल्यास, कोणत्याही संख्येला शून्याने भागल्यास उत्तर अनंत येईल. अशा पद्धतीनं पहिला नियम आपण इथं क्लिअर केला. एका नियमात 2 नियम आपण क्लिअर केलेले आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता डिटेलमध्ये समोरचे नियम पाहू. थोडे नियम समोर जाऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. पण आपण दुसरा पाहणार आहोत. नियम दुसरा. मग पहा, जर संख्याच्या छेदात 10, 100, 1000, 10,000 याप्रमाणे संख्या असतील. पहा, नियम काय आहे, छेदात 10, 100, 1000, 10,000 याप्रमाणे कोणत्याही संख्या असतील, तर जेवढे शून्य छेदात आहेत तेवढ्या संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. पहा, जसं की उदाहरण पहा. जर मी असं म्हटलं की 32 छेदात 10, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला सोडवायचं कसं, तर विचार नाही करायचा, भागत बसायचं नाही. तुम्हाला माहित आहे इथं 2ची कसोटी आहे, वरी 2ची कसोटी लागते. तुम्ही भागत बसता, भागत बसायचं नाही. अशा वेळेस काय करायचं आपल्याला, तर स्मार्ट वर्क करायचं आहे. तर इथं पहा, हे 32 लिहून घेतले आपण ॲज इट इज. आता उरले किती शून्य छेदात, 1 शून्य आहे, म्हणून एक संख्या डावीकडून म्हणजे उजवीकडून सोडायची. आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे. ओके, म्हणजेच 3.2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर मी आणखी एखादं उदाहरण घेतलं, जसं की 496 आणि छेदात मी 1000 घेतले, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, याला भागत असताना आपण भागायचं नाही. तुम्हाला माहित आहे इथं वर खाली 2ने भाग जातो, जे भाग जात असेल 4ने भाग जातो, परंतु भागत बसणार का तिथं नाही. अशा वेळेस तुमचा वेळ जातो आणि आपल्याला 1-1 सेकंद महत्वाचा आहे. मग काय करणार, तर इथं आपण हे 496 ॲज इट इज लिहून घेणार. किती शून्य आहेत छेदात, 3 शून्य आहेत, म्हणजे ऑलरेडी 3 संख्या झालेल्या आहेत. तर आपण काय करणार, इथं पॉईंट देणार, इथं 0 वाढणार, म्हणजेच 0.496 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या नियमाला क्लिअर करू शकतो. आणखी एक उदाहरण देतो. पहा, 3ऱ्या क्रमांकाचं उदाहरण. जर मी असं म्हटलं 450 किंवा 4500 छेदात ही संख्या दिली मी. आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपण सहज काढू शकतो. कशा पद्धतीनं काढू पहा. इथं 2 शून्य आहेत, वर खालचे वरचे 2-2 शून्य आपण कट केले. आता उरलेलं किती आहे, वरी 45 उरलं, खाली उरलेलं आहे 1000. तर मग काय करायचं, आपल्याला भागत बसायचं नाही आहे. तर हे लिहिले आपण 45. आता काय करणार, ह्या 2 शून्यासाठी आपण 45 लिहिले. आता उरलं कुठं, 1 शून्य अलीकडे उरलेलं आहे आणि या 1 साठी पॉईंट द्यायचा आणि 0 वाढवायचा. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल, 0.045. अशा पद्धतीने आपण या नियमाला क्लिअर करू शकतो. आणखी 1-2 उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. या नियमावर उदाहरण पाहू आपण. पहा नंबर, जसं की मी आता म्हटलं छेदात, तर या संख्येला आपल्याला भागायचं आहे. कशा पद्धतीनं भागणार, तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण विचार करायचा नाही, भागत बसायचं नाही. तुम्हाला माहित आहे इथं 25ने भाग जातो, परंतु भागणार का नाही, भागत बसायचं नाही. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. मग इथं 4 शून्य आहे आणि वर 4 संख्या आहे. आपण काय करणार, हे संख्या लिहून टाकणार. 8975 या 4 शून्यासाठी संख्या. आता उरलं किती, 1 शून्य. 1 शून्य अलीकडे द्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आणि या 1 साठी 1 शून्य वाढवायचा. अशा पद्धतीने आपण याला भागू शकतो. आणखी एखादं उदाहरण घेऊ, समजत असेल तर पहा. जसं की 95 छेदात किंवा मग 953 छेदात ही संख्या घेतली आपण. आता आपल्याला भागायचं आहे.
कशा पद्धतीनं भागणार, तर आपण काय करणार आहोत, इथं हे जे 953 आहे ऍज इट इज लिहायचे. 953 हे झाले 3 संख्येसाठी. किती संख्येसाठी? 3 संख्येसाठी 3 शून्य. आता उरली किती शून्य? 3 शून्य. 3 शून्य अलीकडे वाढवायचे, 1 2 3. आता या 1 साठी पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा. हा नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल आय होप. जर नसेल झाला तर आणखी एक उदाहरण घेऊ, कारण प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढ्या लवकर तुम्ही परफेक्ट होसाल. जर आणखी एखादं उदाहरण घेतो म्हटलं आपण, 5व्या क्रमांकाचं उदाहरण, जसं की छेदात 100 घेतले, तर या प्रश्नाला सोडवायचं कसं? मग इथं ही संख्या लिहून घेतली आपण अशी, 4952. छेदात 100 आहे म्हणून 2 शून्य आहे म्हणून 2 संख्या सोडून द्यायच्या, पॉईंट द्यायचा, बस. उजवीकडून आपल्याला संख्या सोडावं लागते आणि पॉईंट द्यावं लागते. अशा पद्धतीनं हा नियम क्रमांक आपण दुसरा पूर्ण केलेला आहे. जर आता आपल्याला संख्या वेगवेगळ्या दिल्या तर करायचं काय? जसं की आपल्याला नियम क्रमांक 3 सांगतो. काय नियम 3? आपल्याला सर्वप्रथम संख्या राऊंड फिगर करायच्या आहे. काय करायचं आहे? राऊंड फिगर करायच्या. जसं की मी म्हटलं 11 छेदात 25, याला भागायचं कसं? आता वरची संख्या लहान आहे आणि खालची संख्या मोठी आहे, म्हणजे छेद मोठा आहे. मग या उदाहरणाला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? पहा, आपल्याला दुसऱ्या क्रमांकाच्या नियमावर जायचं आहे. कशा पद्धतीनं जाणार आहोत? म्हणजेच याला आपल्याला काय करावं लागेल? छेदातली संख्या आपल्याला करायची आहे. छेदातली संख्या काय? छेदातली संख्या करायची आहे 10, 100, 1000, 10,000 पटीत, 10,000 या पटीत करायची आहे. मग या पटीत करण्यासाठी 25, हे पहा मी तुम्हाला 4-5 पाडे लिहून देतो, ते लक्षात ठेवायचे आहे. 2 गुणिला 5 म्हणजेच 10 होतात. त्याच्यानंतर 4 गुणिला 25 केले तर 25 चौक 100 होतात. त्याच्यानंतर 125 गुणिला 8 केले तर 1000 होतात. 250 गुणिला 4 केले तर 1000 होतात. अशा पद्धतीने आपल्याला हे पहाडे लक्षात ठेवायचे आहे. 20 गुणिला 5 केले तर 100 होतात. म्हणजे आपल्याला काय करायचे आहे? छेदातली संख्या जी आहे ती 10, 100, 1000, 10,000 या पटीत करायची आहे. मग कशा पद्धतीने पटीत करणार बघून घ्या. आता या संख्येला भागत बसायचं नाही. कशा पद्धतीने गुणणार पहा, लक्ष द्या. याला 4 ने गुणलं तर 100 होतात, पहा लक्ष द्या. 25 चौक 100. मग यालाही 4 ने गुणायचं आहे आपल्याला. मग इथं झाले आपले किती? छेदात झालेत 100, अंशात झाले 11 चौक 44. आपण आलेलो आहोत दुसऱ्या क्रमांकाच्या नियमावर. मग करायचं काय आहे? तर या संख्येसाठी आपण 44 लिहिली या 2 शून्यासाठी. आता 1 उरलेला आहे तर पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा. अशा पद्धतीने आपण याला कमी वेळात सोडवू शकतो. आणखी एखादं उदाहरण पाहू आपण, म्हणजे जेणेकरून तुमचे आणखी डाऊट जे आहेत ते क्लिअर होतील. जर मी असं म्हटलं की 113 छेदात 125, आता काय करायचं? या प्रश्नाला सोडवायचं कसं? मग विद्यार्थी मित्रांनो, याला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत? तर 125 गुणिला 8 करायचे, म्हणजेच आपण 1000च्या पटीत त्याला करू शकतो. 100 करू शकत नाही, 1000च्या पटीत. याला गुणिला 8 करायची, सॉरी, याला गुणिला किती करायचे? 8. तर यालाही गुणिला 8. म्हणजेच छेदात किती झाले? छेदात झाले 1000. एवढं तुम्हाला कळालं असेल की 125 गुणिला 8 1000. आता लक्ष द्या, वर संख्येला गुणायचा. 8 त्रिक 24, 4 हातच्या आले 2, 8 एका 8 आणि 2 10शी 0, हातच्या आला 1, 8 एका 8 आणि 1 9. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आलो दुसऱ्या क्रमांकाच्या नियमावर. मग काय करायचं आपल्याला? तर इथं भागत बसायचं नाही, डायरेक्टली आपल्या प्रश्नाचं उत्तर निघालं आपल्याला. कशा पद्धतीने उत्तर निघणार? तर पहा, 904 आहे. 904 या 3 शून्यासाठी ते 3 अंक आहेत. आता उरला किती? 1 उरलेला आहे. आता 1 उरला तर इथं काय करायचं आपल्याला? पॉईंट द्यायचा आणि 0 वाढवायचा. अशा पद्धतीने आपण कमी वेळात भागाकार करू शकतो. आणखी एक 2 उदाहरणं घेऊ. हे पाडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला हे पाडे लक्षात नाही राहतील तोपर्यंत या संख्याला तुम्ही सोडवू शकत नाही. समोरचं उदाहरण पाहू.
जसं की मी असं म्हटलं 23/250. मग आता याला भागायचं कसं, भाग तर जात नाही, बरोबर आहे. अशा वेळेस काय करायचं आपल्याला, आपण पाहिलं होतं की 25 गुणिला 100, 25 चौक 100 केलं. तसंच 250 गुणिला 4 करायचं, याला गुणिला 4 करायचं, तर यालाही गुणिला 4. मग पहा इथं झाले छेदात 100, 25 चौक 100 झाले आणि हा एक 0, म्हणजे हे झाले 1000, बरोबर आहे. म्हणजे 250 गुणिला 4 केले तर 1000 झाले. आणि इथं 23 चौक 92. आता लक्ष द्या की काय करायचं आहे आपल्याला, हे 2 शून्यासाठी आपण 92 लिहिले, 2 संख्या आहे म्हणून. एक 0 एक्स्ट्रा उरलेला आहे, इथं 0 वाढवला, पॉईंट द्यायचा आणि 1 साठी 0 वाढवायचा आहे. 0.092 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणखी एखादं उदाहरण घेऊ. 495 छेदात 500 या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचा. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे इथं काय करायचं आपल्याला, 2 न गुणलं तर 1000 होतात, तर मग यालाही 2 न गुणा. भागात बसायचं नाही आपल्याला, फक्त डायरेक्ट गुणाकार करून आपल्याला भाग द्यायचा आहे. मग पहा इथं झाले 1000, 500 दुनी 1000. आता 5 दुनी 10 0, हातचाला 1, 2 9 18, 18 ने 19 9, हातचाला 1, 2 चौक 8, 8 ने 9, म्हणजे हे जे झाले 990 झाले. मग आपण काय करणार, हा 0 कट, हा 0 कट, उरले किती 99 छेदात 100, म्हणजेच उत्तर किती येईल 0.99. अशा पद्धतीने आपण या संख्येला भागू शकतो. अशा पद्धतीने आपण नियम क्रमांक 3 क्लिअर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल आणि सबस्क्राईब करून टाका, कारण अशा पद्धतीचं बेसिक लेक्चर पासून आपण हायेस्ट लेवलच्या लेक्चर पर्यंत डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. समोरचा नियम पाहू. पहा आता जर मी म्हटलं 150 छेदात 300 या प्रश्नाचं उत्तर काय. नियम त्याच पद्धतीने आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त भागायचं. कशा पद्धतीने भागणार तेही सांगतो. पहा 0 कट 0 कट, 15 1 15, 15 दोन्ही 30, 1/2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु तुम्हाला सांगितलं पॉइंट मध्ये काढा, म्हणजेच दशांश अपूर्णांकात काढा. मग काय करणार, तर तुम्हाला माहित आहे की याला गुणिला 5 करायचा आहे, यालाही गुणिला 5 करायचा आहे, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपल्याला पॉइंट मध्ये भागण्यासाठी किंवा मग डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, 0.2 लिहू शकता किंवा 0.5 लिहू शकता. 0.5 लिहू आपण. कशा पद्धतीने, छेदात झाले 10, वर आले 5 1 5, म्हणजेच 0.5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने भागू शकता. जर मी असं म्हटलं की समजा 560 आणि इथं घेतले 80, तर या प्रश्नाचं उत्तर काय. तर इथं 0 कट 0 कट, 8 1 8, 8 7 56, म्हणजेच 7 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जिथं भाग जाते तिथं संपूर्णपणे आपल्याला भाग देऊन टाकायचा आहे. आणखी एखादं उदाहरण घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आपल्याला, समजा हे 180 आहे आणि छेदात आपल्याला दिलेले आहे 40, तर भाग कशा पद्धतीने द्यायचा आपल्याला. कशा पद्धतीने भाग देणार, 0 कट 0 कट, मग इथं 18 गुणिला 18 छेदात 4 उरलेला आहे, तर मग काय करणार आपण, भागात बसणार का, नाही. तर हे 18 छेदात 4 उरलेलं आहे, तिथल्या तिथंच गुणाकार करायचा तुम्हाला. याला गुणिला 25 करायचं, तर यालाही गुणिला 25 करा, म्हणजेच किती झाले, छेदात झाले 100. आता 25 8 200 0, हातच्या आले 20, 25 1 25 आणि 20 45. ओके. आता काय करणार, हा 0 कट हा 0 कट, म्हणजेच 4.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो.
काहीही असो कशाही पद्धतीचा भागाकार आपण सहज सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागाकारामध्ये एवढंच. संपूर्ण आपण डिटेलमध्ये याच्या अवघड लेवलचे भागाकार पाहणार आहोत. समोरचा भागाकार पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.